रेणापूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात सेंट्रिंग मजुराचा जागीच मृत्यू। जेसीबीच्या दातात अडकले सेंट्रिंग मजुराचे पोट, काढण्यासाठी दिले झटके, त्यातच गेला जीव। रेणापूर प्रतिनिधी। शेतात काम करून रोडवर येत असलेल्या जेसीबी मशीनवर लातूरहून रेणापूरकडे जात असलेल्या सेंट्रिंग मजुराच्या मोटरसायकलमध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात सेंट्रिंग मजुराच्या पोटात जेसीबी मशीनचे समोरील दात घुसले। ते काढण्यासाठी जेसीबी चालकाने समोरील बकेटला जोराचे झटके दिले, त्यात अडकलेले सेंट्रिंग मजूर बाहेर निघण्याऐवजी पोटाचा भाग जास्त फाटल्यामुळे सर्व अवयव बाहेर पडून मोठा रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाले असल्याची दुःखद घटना घडली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे। शेतातील काम संपवून MH24 BR 8344 क्रमांकाचे जेसीबी मशीन दिनांक 13 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान लातूर रेणापूर रोडवर येत असताना लातूर शहरातून रेणापूरकडे जात असलेले MH13 CN 1696 होंडा शाईन कंपनीच्या मोटरसायकलवर रेणापूर येथील राजू मलिक शेख वय 36 राहणार ईदगाह रोड उमर मस्जिद जवळ राजेनगर रेणापूर यांचा नेहरूनगर तांड्याजवळ समोरासमोर अपघात झाल्यामुळे ही दुःखद घटना घडली आहे। घटनास्थळी पोलीस पोहोचून शवविच्छेदनासाठी शव रेणापूर ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले आहे, तर पुढील तपास रेणापूर पोलीस हे करीत आहेत। काय घटनाक्रम आहे जेसीबी आणि मोटरसायकलमध्ये अपघात झाल्याची घटना समजते? राजू मलिक शेख राहणार राजेनगर उमर मस्जिद रेणापूर यांनी सेंट्रिंग काम करत आहेत, लेबर आहेत। त्यांची परिस्थिती लई हालाकीची असल्यामुळे त्यांनी लातूरमध्ये जाणं येणं करत होते। आज असं झाले की त्यांनी सकाळी कामाला गेले, संध्याकाळी घराला परत येताना नेहरूनगर तंड्यापाशी शेतामध्ये जेसीबीचं काम चालू होता। त्या जेसीबीवाल्यानं रस्त्याकडे न बघता जेसीबी फास्टमध्ये बाहेर काढण्यासाठी त्यानं जेसीबी वर आणली। वर आणल्यावर त्यांच्या राजू मलिक शेख तिथून जात असताना त्यांच्या पोटामध्ये त्या जेसीबीचा दात अडकला। दात अडकल्यानंतर त्यानं त्यांच्या जीवाची काही पर्वा न करता निघून जाण्याच्या भारामध्ये त्यानं जेसीबीचा फाळका खालीवर केल्यामुळे त्यांच्या पोटाचे 2 तुकडे झाले। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।